श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 3 सत्र 6 विषय मराठीच्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण साहित्यरंग भाग 3 या नागपूर विद्यापीठाने BA भाग 3 साठी अभ्यासाला नेमलेल्या पुस्तकातील 4थी कविता अभ्यासासाठी घेते. कवितेचं शीर्षक आहे वाटेवर काटे वेचीत चाललो. कवी आहेत अनिल. आजच्या या तासिकेमध्ये आपण कवीचा परिचय बघणार. परिचय: आत्माराव रावजी देशपांडे, जन्म 1901, मृत्यू 1982. आत्माराव रावजी देशपांडे यांचं टोपण नाव म्हणजे कवी अनिल. कवी अनिल हे मुळात एक संपन्न भावकवी असून त्यांना मुक्तछंद आणि दशपदी या काव्याभिव्यक्ती प्रकाराचे प्रवर्तक मानले जाते. कवी अनिल हे मराठीमधले संपन्न भावकवी असून मुक्तछंद आणि दशपदी या 2 काव्याभिव्यक्ती प्रकाराचे प्रवर्तक मानले जातात. मानवतावादी प्रयोगशील कवी म्हणून ते परिचित आहेत. त्यांच्या कवितेमध्ये मानवतावाद दिसून येतो आणि त्यांनी काव्याचे वेगवेगळे प्रकार हाताळले. या कारणाने ते प्रयोगशील कवी म्हणून देखील ओळखले जातात. त्यांचं शिक्षण BA LLB व्यवसाय वकिली, सब जज समाज शिक्षण विभागाचे संचालक म्हणून कार्य केले. 1958 मध्ये मालवण येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. त्यांचं शिक्षण BA LLB असून ते व्यवसायानं वकील होते. याशिवाय सब जज म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं. समाज शिक्षण विभागाचे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलं. 1958 मध्ये मालवण येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झालं. त्याचं अध्यक्षपदसुद्धा कवी अनिल यांना मिळालेलं होतं. प्रौढ साक्षरतेच्या कार्यात त्यांना नेहरू पुरस्कार प्राप्त झाला होता. दशपदी या संग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या दशपदी या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि प्रौढ साक्षरता च्या कार्याबद्दल त्यांना नेहरू पुरस्कार देखील प्राप्त झालेला होता. फुलवात, पेरतेवा, सांगाती, दशपदी हे कविता संग्रह, प्रेम आणि जीवन, भग्नमूर्ती, निर्वासित चिनी मुलास ही खंडकाव्य, काव्य परंपरा आणि प्रयोग, काव्य आणि क्रांती, साहित्य आणि सांस्कृतिक पुनरुत्थान इत्यादी साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. कुसुमानील हा प्रेमपत्राचा संग्रह देखील प्रकाशित आहे. कवी अनिल यांनी कविता लेखन केलं, पत्रलेखन केलं, याशिवाय खंडकाव्याचं लेखन केलं आणि साहित्य आणि सांस्कृतिक पुनरुत्थान इत्यादी सारखे ग्रंथसुद्धा लिहिलेले आहेत. हा कवी अनिल यांचा परिचय आहे. सोबतच कवी अनिल यांनी जे साहित्य लेखन केलं त्याचा परिचय आहे. आत्ता कवितेचा विषय. वाटेवर काटे वेचीत चाललो ही कविता अभ्यासाला नेमलेली आहे आणि या कवितेचा विषय आहे कवी अनिल यांच्या दशपदी संग्रहातून प्रस्तुत कवितेत एकूण मानवी जीवनाची सुखदुःखाने भरलेली पायवाट चालताना कशा प्रकारे जीवनातील चढ उतारांना समोर जात जात आनंदाने वाटचाल करायला हवी हे कवी सांगू पाहतो. या कवितेचा विषय म्हणजे जीवनाची वाटचाल करत असताना त्यात सुखदुःखाचे क्षण येतात आणि हे दुःख चढ उतार यांना समोर जाताना
माणसानं कशी आनंदानं वाटचाल करायला पाहिजे असं याविषयीचा विचार या कवितेमध्ये कवीनं मांडलेला दिसतो. कवींनी कवितेमध्ये कोणता विचार मांडला होता हे आपण आता पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष कविता अभ्यासासाठी घेणार आहोत आणि कवितेमध्ये कवींनी कोणता विचार मांडला हे सुद्धा बघणार आहोत. धन्यवाद.